भाषा सूत्रानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। या निर्णयाला शिवसेना, ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला। अखेर मराठी भाषेविरुद्ध प्रेम आणि जनआंदोलनाच्या दबावामुळे फडणवीस सरकारला नमते घ्यावे लागले आणि हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेण्यात आला। यानंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्र विजयी मेळावा पार पडला। तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले। त्यानंतर मनसे आणि शिवसेना गटाच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या। उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असे विजयी मेळाव्यात जाहीर केले। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। मात्र राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेतली। त्यामुळे ठाकरे गट आणि मनसे युतीबाबत अजूनही साशंकता असल्याचं दिसून येतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची तीव्र इच्छा असल्याचे संकेत त्यांच्या विजयी मेळाव्याच्या भाषणातून 3 ते 4 वेळा स्पष्टपणे जाणवलं। मात्र राज ठाकरे यांनी या संदर्भात सावध भूमिका घेतली आणि त्यावर फार काही भाष्य करणे टाळले। राज यांच्या भाषणातून उद्धव ठाकरे यांचे थेट कौतुक नव्हतं, तरी त्यांनी विषयाच्या प्रभावी मांडणी केली होती। त्यांच्या भाषणानंतर खुद्द उद्धव ठाकरेही म्हणाले, राजने इतकी चांगली मांडणी केली की आता माझ्या भाषणाची गरज उरत नाही। तसेच त्यांचे कर्तृत्व सर्वांनीच पाहिले आहे असे म्हणत त्यांनी लहान भावाचं अप्रत्यक्षपणे कौतुकही केलं। आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं। बऱ्याच वर्षांनंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली। आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे। ठीक आहे, आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अप्रतिम मांडणी राजनी केलेली आहे। माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे। पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे। सर्वप्रथम मी इकडे समोर सगळेजण बसलेत, ज्यांनी ज्यांनी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमूठ दाखवली, त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय। दीपक पवार पण त्याच्यात आहेत, सगळेच आहेत, मुणगेकर साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, सगळेच आहेत, कोणाकोणीची नाही। महादेवराव बसले, महादेवराव आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिलं। काय वेळेला काय जानकर बी अनजान होते, असं होतं। पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला। आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। तर राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठी माणसाची एकजूट व्हावी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण व्हावं असे भावनिक आवाहनही केले। पण भविष्यात युती कायम राहील याबाबत कोणतीही स्पष्ट संकेत दिला नाही। मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या, आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत। कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा।
त्यामुळे युतीसाठी उद्धव ठाकरे यांनी हात जरी पुढे केले असले तरी राज ठाकरे यांनी आपली भूमिका निर्णायक ठेवली आहे। शिवाय राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाहीयेत। युतीबद्दल काहीही बोलण्यापूर्वी कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी माझी परवानगी घ्यावी अशी सूचना राज ठाकरे यांनी दिली आहे। त्यामुळे राज ठाकरेंच्या या भूमिकेबद्दल संभ्रम व्यक्त केला जातोय। त्यामुळे आता मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 20 वर्षांनी एकत्र जरी आले असले तरी मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या सर्वांविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।